श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। होळीनंतर शनिदेव या राशींना करणार श्रीमंत। शनी महाराज नक्षत्र बदल करताच कुणाचं नशीब उजाळणार। ज्योतिषशास्त्रात शनिदेवाचे विशेष स्थान आहे। शनीचे परिवर्तन किंवा नक्षत्र बदलताना सर्व राशींवर परिणाम होतो। ज्योतिषशास्त्रात शनीच्या नक्षत्रात होणारा बदल खूप महत्त्वाचा मानला जातो। शनिदेव होळीनंतर नक्षत्र बदल करणार आहेत। शनिदेव भाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहेत। पूर्व भाद्रपद नक्षत्रात गुरुचं वर्चस्व आहे। अशा स्थितीत शनिदेवाच्या नक्षत्रातील बदलाचा सर्व राशींवर नक्कीच काही ना काही प्रभाव पडणार आहे। शनिदेवाने नक्षत्र बदलताच काही राशींच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे। शनीच्या नक्षत्र बदलामुळे कोणत्या राशींना मोठा फायदा होईल हे जाणून घेऊया। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसाल। या राशींना होणार अपार धनलाभ। मेष राशी। शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचे मेष राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात। जुन्या गुंतवणुकीतूनही नफा मिळण्याची शक्यता आहे। या काळात तुमची आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते। यावेळी वडिलांसोबत तुमचे संबंध चांगले राहू शकतात। तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात। तुम्ही घर आणि वाहन खरेदी करू शकता। तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा देखील मिळण्याची शक्यता आहे। अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात। त्यानंतर वृषभ राशी। वृषभ राशीच्या लोकांना शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने फायदा होण्याची शक्यता आहे। अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात। या काळात नोकरी किंवा व्यवसायात चांगले यश मिळवू शकाल। यासोबतच व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची दाट शक्यता आहे। या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात। या काळात या राशीच्या लोकांच्या बिझनेस डील पूर्ण होऊ शकतात। नवीन भागीदार मिळण्याची शक्यता आहे। या काळात आयुष्यातील अनेक संकट दूर होऊ शकतात। त्यानंतर मकर राशी। मकर राशीच्या लोकांना या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे। नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित लोकांची आर्थिक स्थिती सुधारू शकते। नोकरीत असलेल्यांना पदोन्नती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो। व्यापारात तुम्हाला मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे। अडकलेले पैसेही परत मिळू शकतात। या राशीच्या लोकांची त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे। शनिदेवाच्या कृपेने अचानक मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे। व्यवसाय, करिअर आणि बुद्धिमत्तेचा कारक मानल्या जाणाऱ्या बुध ग्रहाचा उदय 15 मार्च रोजी मीन राशीत झाला आहे। ग्रहांचा राजकुमार
म्हटला जाणारा बुध अस्ताला गेला होता. आजपासून तो पुन्हा उदित झाला आहे. 3 एप्रिलपर्यंत बुधदेव याच स्थितीत राहणार आहेत. या ग्रहस्थितीचा काही राशींच्या लोकांना विशेष फायदा होण्याची शक्यता आहे. काही राशींचे लोक या काळात भाग्यवान ठरू शकतात. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात. जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी. या राशीच्या लोकांचं चमकणार भाग्य. मेष राशी. बुध देवाच्या उदयामुळे मेष राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची अपेक्षा आहे. जुने अडकलेले पैसे मिळाल्याने तुमची आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. तुम्हाला बढती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. त्यानंतर वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांना बुध देवाच्या उदयामुळे प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात तुम्ही कोणतंही काम कराल त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळू शकतात. यावेळी करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता दिसते. त्यानंतर मिथुन राशी. बुध देवाच्या उदयामुळे मिथुन राशींच्या लोकांचे भाग्य चमकू शकते. या काळात तुम्ही नवीन घर किंवा नवीन कार खरेदी करू शकता. या काळात तुम्हाला एक नवीन डील मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांना अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतात. त्यानंतर कन्या राशी. बुध देवाच्या उदयामुळे कन्या राशींच्या लोकांना चांगले दिवस अनुभवायला मिळू शकतात. नोकरी असो वा व्यवसाय दोन्ही क्षेत्रात प्रगतीच्या संधी मिळू शकतात. बेरोजगार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. वडिलोपार्जित संपत्तीतूनही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मीन राशी. मीन राशींच्या लोकांना बुध देवाच्या उदयामुळे शुभ परिणाम मिळू शकतात. या काळात रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. यावेळी अनेक प्रकारच्या सकारात्मक गोष्टी घडू शकतात. करिअरमध्ये चांगल्या गोष्टी घडू शकतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.